महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीचा 3 दिवसांचा 12, 13 मे 14 ताजा अंदाज खालीलप्रमाणे आहे, जो दिलेल्या माहितीवर आधारित आहे. सद्यस्थिती. सध्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार झाले आहे. सकाळी वर्तवलेला मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाचा जोरदार पावसाचा अंदाज खरा ठरत असून अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट झाला आहे. सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आसपास पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर पूर्व या भागांमध्ये पावसाळी वातावरण दिसत आहे. तापमानाचा अंदाज. पुढील 3 दिवस 12, 13 मे 14. पुढील 3 दिवसांमध्ये विदर्भाच्या दिशेने तापमान थोडे वाढू शकते. याशिवाय मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी येथे तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज. पुढील 3 दिवस 12, 13 मे 14. 12 मे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल. काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. संभाव्य बाधित क्षेत्र: धुळेचा दक्षिणी भाग, मालेगाव, मनमाड, वैजापूर, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पैठण, जुन्नर, इगतपुरी, नाशिक आणि नाशिकच्या पश्चिमी भाग, तसेच जामखेड, दौंड, करमाळा, इंदापूर, बारामती, जेजुरी, केज, बार्शी, पेठ, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर. उशिरा हे वातावरण सिल्लोड, चिखली, लोणार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, जळगावचा दक्षिणी भाग, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, पुसद, यवतमाळ, आदिलाबाद, लातूर, धाराशिव या भागात पोहोचण्याची शक्यता आहे. 13 मे. महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता कायम आहे. अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीचा थोडा परिणाम महाराष्ट्रावर जाणवेल. संभाव्य बाधित क्षेत्र: सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, लोणार, जिंतूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर, तुळजापूर, पुणे पूर्व भाग, श्रीरामपूर आणि जुन्नरखेडपर्यंत, तसेच कराड, सातारा, विटा, वडूज, सांगली भागातही शक्यता आहे. रात्री उशिरा बीड, केज, पेठ, लातूर, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या दिशेने वातावरण सरकण्याची शक्यता आहे. 14 मे. महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कायम राहील. संभाव्य बाधित क्षेत्र: संपूर्ण घाटमाथा, जुन्नर, इगतपुरीपासून कोल्हापूरपर्यंत, तसेच अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, दौंड, पुणे पूर्व, जेजुरी, बारामती, इंदापूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, वडूज, सातारा, कराड, जत, सांगली या भागात मोठे पावसाळी वातावरण राहील. रात्री उशिरा पावसाचा मुख्य प्रभाव: छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, माले, माजलगाव, बीड, परळी, केज, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात अधिक राहील. रात्री उशिरा वाशिम, हिंगोली, नांदेड परिसरातही प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. मान्सून संबंधित घडामोडी. अरबी समुद्रामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरणात वाढ होत आहे. अंदमानाच्या दक्षिण भागामध्ये 13 तारखेला मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे, ज्याचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होऊ शकतो. या 2 दिवसांमध्ये बहुधा 13 आणि मे 14 किंवा आसपास मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाकडून मान्सून संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.